आणि मराठा आरक्षणासंदर्भातली अपडेट येते। अंमलबजावणीला आता सुरुवात झालेली आहे। 26 फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यात आलंय। शासन निर्णयासह राजपत्र जारी झालंय। सुरू भरती प्रक्रियेत आरक्षण लागू होणार नाही, मात्र 26 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेत हे आरक्षण लागू असेल। आरक्षणासंदर्भातली एक मोठी अपडेट, मराठा आरक्षणाला अंमलबजावणीला किंबहुना सुरुवात झालेली आहे आणि आता राजपत्र देखील समोर येत आहे। 26 फेब्रुवारीपासून राज्यामध्ये मराठा आरक्षण हे लागू झालंय। आरक्षणासंदर्भातली मोठी अपडेट, सुरू भरती प्रक्रियेत मात्र हे आरक्षण लागू होणार नाहीये, मात्र 26 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेत आरक्षण हे लागू असेल आणि त्याचं राजपत्र, त्याची प्रत आता आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण बघताय। 26 फेब्रुवारीपासून राज्यामध्ये मराठा आरक्षण लागू होईल झालेलं आहे। शासन निर्णयासह राजपत्र समोर पाहायला मिळतंय, मात्र सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला आरक्षण हे लागू नाहीये। 26 फेब्रुवारी नंतर जी भरती प्रक्रिया होते, 26 फेब्रुवारी पासून जी भरती प्रक्रिया होते त्याला मात्र हे आरक्षण लागू असेल। अंमलबजावणी नेमकी कशा प्रकारे होईल, राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, कशा प्रकारे अंमलबजावणी होईल? राजपत्र देखील समोर आलेलं आहे, आता काय अपडेट्स? अश्विन, पाहतो आपण एक दिवसीय जे आहे ते अधिवेशन झाल्यानंतर जे आहे ती प्रक्रिया पार पडलेली आहे आणि मराठा आरक्षण जे आहे ते लागू झालेलं आहे। 26 फेब्रुवारी म्हणजे कालपासून हे आरक्षण लागू झालेलं आहे आणि याचं राजपत्र सुद्धा जारी झालेलं आहे। शासन निर्णय सुद्धा जारी झालेला आहे। बिंदू नामावली सुद्धा जारी झालेली आपल्याला पाहायला मिळते। या बिंदू नामावलीत जर आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल की 47 नंबरची बिंदू नामावली जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे मराठा समाजाचं 10% जे आरक्षण आहे ते लागू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। याच्या आधीच्या काय भरती प्रक्रिया आहेत त्या लागू असणार नाहीत, मात्र 26 फेब्रुवारी म्हणजे अगदी कालपासून ज्या काही नवीन भरती प्रक्रिया किंवा ऍडमिशन्स होतील त्यामध्ये हे लागू असणार आहे। त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे। खरं तर मागच्या आठवड्यातच एक दिवसाचं अधिवेशन पार पडलेलं होतं आणि तात्काळ राज्यपालांची सही होऊन हे सगळं राजपत्र बाहेर आलेलं आहे आणि शासन निर्णय सुद्धा जारी झालेला आहे। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते लागू झालेलं आहे। खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणावरती आंदोलन, मोर्चे जे आहे ते निघालेले होती आणि त्यानंतर राज्य सरकारने जे आहे हा निर्णय घेतलेला आहे। आताच्या घडीतली ही सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती म्हणावी लागेल, कारण मराठा समाजाचा संघर्ष जो आहे तो अनेक वर्षांचा होता आणि 10% आरक्षण जे आहे ते आता राज्य सरकारने दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। अश्विन, राजू, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।